आपण कुठलीही गोष्ट जेव्हा करिअर म्हणून चूज करतो ना, तेव्हा आपले नॉर्मल एक्सपेक्टेशन्स काय असतात त्या करिअर कडनं. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला पैसा हवा असतो आपल्याला करिअर मधून. करिअर ग्रोथ सोबतच पर्सनल ग्रोथ पण झाली पाहिजे, पर्सनल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, मला नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजेत, चांगले एक्सपिरियन्स त्या कामातून मिळाले पाहिजेत, आणि त्यानंतर एक ओव्हरऑल पीसफुल हॅपी आनंदी आयुष्य आपल्याला हवं असतं. पण अशी किती लोक आहेत जे जेन्युइनली हॅपी आहेत त्यांच्या कामासोबत, जे खरंच एन्जॉय करतात ते जे काही करतात ती गोष्ट. नाही भेटत असे लोक आपल्या आजूबाजूला. आणि त्याच कारणामुळे आपण आपल्या आनंदी आयुष्यासाठी म्हणून जी काही नोकरी चूज केलेली असते, जे काही करिअर चूज केलेलं असतं ना, तेच करिअर आपल्यासाठी आधी फक्त गरज असतं, त्यानंतर ते जबाबदाऱ्यांमध्ये कन्वर्ट होतं, आणि त्या जबाबदाऱ्याच एका वेळेच्या नंतर आपल्यासाठी जेल बनतात, आणि तिथं आपण अडकून पडतो अक्षरशः. त्यातून येणारा पैसा किंवा आपले लोन्स आणि सगळ्या ज्या गोष्टी आपण ओव्हर द पिरियड करत जातो ना हळूहळू, त्यातून बाहेर पडणंच अवघड होऊन जातं अक्षरशः. अशी कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला तुम्हाला दिसतील. आणि म्हणूनच तुम्ही जर का कुठल्याही करिअरच्या सिच्युएशन मध्ये कुठल्याही स्टेजवरती आज असाल ना, तर तिथून तुम्हाला करिअर ग्रोथ साठी अप्रोच कसा ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने तुमचं करिअर बिल्ड करायला स्टार्ट करायचंय याविषयी आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि हो, अशाच महत्त्वाच्या पर्सनल फायनान्स, करिअर, स्किल डेव्हलपमेंट वगैरे विषयीच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. दिस इज सूरज थेटे सायनिंग ऑफ.